हाय, नमस्कार सर्वांना. मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सकाळचं टायमिंग आहे. रात्रीची भांडे आता सध्या तर काही सुकत नाही, ना कपडे सुकत नाहीत, ना भांडी सुकत नाही आहेत. खूप पाऊस आहे. सतत पाऊस असल्यामुळे थंडी वातावरण खूप खराब झालेलं आहे. खूप थंडी वाजते आणि या वातावरणामुळे ना खूप त्रास पण होत आहे आणि म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप असं वातावरण असल्यामुळे जरा तब्येतीची जी काळजी जी आहे ती थोडी घ्यावी लागते. कारण आमच्या इथं पण सगळ्यांनाच जवळजवळ मला, वेदूला, सिद्धीला आम्हाला तिघांनाही सर्दी, खोकला आणि ताप वगैरे म्हणजे जवळजवळ सगळीकडेच वातावरण खराब असल्यामुळे सध्या त्रास होत आहे. तर असो आता जरा बरं वाटत आहे. इतके दिवस त्याच्याचसाठी व्हिडिओमध्ये आले नव्हते. तर आता कंटिन्यू आपले व्हिडिओ जे आहेत ते येत राहतील. तर असो तुमचं माझं सगळ्यांचंच रुटीन जे आहे ते रोजचंच तर आपलं सेमच असतं. कितीही झालं तरी आपली सुरुवात जी आहे ते आपल्या कामांपासूनच आपण करत असतो. तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर थोडा वेळ होता आणि आज कपडे जी होती ती मी सगळी मशीनमध्ये लावून दिलेली होती. कारण खूप थंड वातावरण असल्यामुळे आज म्हटलं चला कपडे मशीनमध्येच लावून देऊया आणि बाकीचा जो पसारा आहे तो पटापट आवरून घेऊ. तर सोमवारचा व्हिडिओ आहे. उपवासच होता आणि जास्त काही स्वयंपाक वगैरे पण करायचा नव्हता आणि यांना बाहेर जायचं होतं. मग त्याच्यासाठी फराळ जो होता तो लवकर करणार होते आज जरा. पण त्याआधी म्हटलं बाकीचं जे काही आहे ते आवरून घेऊया थोडंसं बाहेरचं आणि मग आपल्या स्वयंपाकाला जी सुरुवात आहे ती करूयात. तर सुरुवातीला सोफा वगैरे जो होता तो व्यवस्थित आवरून घेतला आणि ना बऱ्याच वेळेला काय होतं अगोदर कसंही वातावरण असलं ना तरी इतकं म्हणजे असं तब्येत खराब होत नव्हती. त्याच संदर्भात मी तुमच्याशी आज बोलते. कारण रुटीन तर काय आपलं रोजचंच असतं. म्हटलं चला थोड्याशा गप्पा वगैरे मारूया. तर आधी ज्या वेळेस 2-3 वर्ष अगोदर मी अजिबात म्हणजे आजारी पडत नव्हते. 2-3 वर्षानंतर एखाद्या वेळेस पडली तर पडली. थोडंफार काही झालं असेल किंवा वातावरणामध्ये बदल झाला असेल तेव्हा. पण सध्या काय होतं आहे इकडे-तिकडे कुठेही जरी गेली तरी तब्येत खराब होते आणि थोडा प्रवास वगैरे झाला की मग तब्येत खराब होते. आता गावावरून पण आले ना उन्हाळ्यामध्ये जेव्हा गावाला महिनाभर गावाकडे होती तिकडे व्यवस्थित होतं सगळं, छान होतं आणि इकडे आल्यानंतर त्यावेळेस पण इतकीच तब्येत खराब झालेली होती. आता असं वाटायला लागलं आहे की अरे असं काय होतं आहे आपण लहान बाळाला जसं आपण हे करतो की कुठे गेल्यानंतर वातावरणात चेंजेस झाल्यानंतर तब्येत वगैरे खराब होते तसं म्हटलं काय हे चाललेलं आहे माझ्यासोबत काही कळतच नाही आहे. तर मी ना स्वयंपाक वगैरे करायच्या आधी म्हटलं केस वगैरे व्यवस्थित वरती बांधून घेते आणि मध्येच काय माहिती एक केस जे होते ना बाकीची ती अशी सुटलेली होती माझी. तर त्याच्याकडे जरा लक्ष नका देऊ म्हणजे बऱ्याच ताईंचं लक्ष जाईल. पण ते काय माहिती कसं सुटून गेलं तर आणि नंतर मग व्हिडिओ वगैरे झाल्यानंतर सिद्धीचं लक्ष गेलं की मम्मा तुझे केस मागे बघ बोलतं कसं सुटलेलं आहे. तर तर त्याच्यामुळे असू द्या जरा काही गडबड असल्यामुळे ते तसं झालेलं होतं माझ्याकडून आणि ते जरा वेगळंच वाटत आहे व्हिडिओमध्ये. पण मग आता माझं शूट वगैरे करून झालेलं होतं आणि सगळी व्हिडिओ तयार झालेला असल्यामुळे मग मी ते तसंच राहू दिलं. तर त्याच्याकडे जरा लक्ष न देता ते थोडं इग्नोर करा आणि आपल्या व्हिडिओकडे लक्ष द्या. तर असं आता फराळ जो होता तो करायला सुरुवात करायची होती मला. बटाटे वगैरे कट करून घेतले. साबुदाणे मी रात्री भिजत घालून दिलेले होते थोडे अगोदर. सुरुवातीला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि बटाट्याचे पापड जे होते ना ते मी अगोदर करून घेतलेले होते. याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. सुरुवातीला जेव्हा माझं नवीन चॅनल होतं ना त्यावेळेस मी पापडची रेसिपी ही केलेली होती. तर म्हणजे ज्या नवीन ताई आहेत आता बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती जोडल्या गेलेल्या आहेत. तर त्यांनी बघितलेली नसेल म्हणून मी सांगत आहे की बटाट्याच्या पापडांची जी रेसिपी आहे ना ती आहे आपल्या चॅनलवरती आणि छान आहेत. चवीला तर खूप छान आहेत. फराळ वगैरे काही करायचं असलं त्यावेळेस मग थोडेफार 2-3 पापड तळून घेतले तर बरं होतं. तेवढंच तर मी अधूनमधून तळत असते. ज्यावेळेस उपवासाच्या दिवशी जर खिचडी वगैरे बनवली साबुदाण्याची तर थोडेफार 2-3 पापड तळून घेते त्याच्यासोबत. आणि मिरच्या तर आमच्या घरी लागतातच. साबुदाणे करायच्या अगोदर
मिरच्या मी तळूनच घेत असते. तर आता बटाटा कट करून घेतलेला होता तो घालत आहे. बटाटा चांगला सुरुवातीला तेलामध्ये परतवून घेईल आणि थोडंसं याच्यामध्ये ना बटाटा परतवताना मीठ जर घातलं ना तर साबुदाण्याची खिचडीमध्ये ना बटाट्याचा जो स्वाद असतो ना तो खूप छान लागतो. त्याच्यामध्ये जर थोडंफार मीठ टाकून आपण परतवून घेतलेले असले तर. तर कालचा जो व्हिडिओ होता ना मी टाकलेला शॉपिंगचा, आम्ही पुण्यामध्ये काय काय शॉपिंग वगैरे केले, सगळ्यांना मस्त छान छान ड्रेस वगैरे कपडे वगैरे घेतलेले होते. तर बऱ्याच जणींना आवडला, म्हणजे साड्या पण आवडले आणि सिद्धीचा ड्रेस पण आवडला सगळ्यांना. तर कालची जी शॉपिंग होती ती खूप छान झालेली होती आणि व्हिडिओ पण आवडला सगळ्या ताईंना. तर आपल्याला दुसरं काही नको असतं, आपल्याला फक्त एवढंच असतं की बाबा भावाला बहिणीला तर भावाकडून काहीच हवं नसतं, जेणेकरून फक्त बाबा तू आणि तुझा परिवार जो आहे तो व्यवस्थित आणि छान सुखात आनंदी आनंदाने राहा, एवढंच आपल्या बहिणीला हवं असतं. बाकी घेणं देणं हे सगळं म्हणजे आपण स्वार्थ सोडून जर वागलं तर मग नाती जी आहेत ती छान टिकतात पण. आणि हो, त्यांच्याकडून जर आपल्याला थोडंफार जर घेणं देणं चालू असेल, आणि तसंही मी नकोच म्हणत होती, कारण आम्हाला म्हटलं नको मला भले साडी घ्यायची असेल तर ठीक आहे, पण वेदू आणि सिद्धीन त्यांना मी नको म्हणत होती. पण बरेच दिवस झाले त्यांनाही काही घेतलेलं नसल्यामुळे मग भावाचाच आग्रह होता की असू दे, या दोघींना काही बरेच दिवस झाले आता घेतलेलं नाही आहे तर घेऊन घे, मुलांना घेत आहे म्हणून मग या दोघींनाच काय फरक पडतोय. आणि शेवटी असं होतं तिथे की आपले कपडे म्हणजे आपणच चॉईस करून घ्यायचं होतं की ज्या त्याच्या आवडीनुसार घेऊन घ्या, पैसे वगैरे जे आहे ते नंतर बघितलं जाईल. त्याच्यामुळे सगळे ज्याचे त्याच्या चॉईसने कपडे जे होते ते सगळ्यांनी निवड करून घेतलेली होती तिथे. कारण एवढ्या सगळ्यांच्या घेण्यामध्ये भरपूर जो वेळ होता तो वाया गेलेला होता. तिथं खूप टाईम लागतो आणि दुकानांमध्ये गर्दी वगैरे असली त्याच्यामुळे. तर मग आम्ही सिद्धीचा जो ड्रेस होता तो सिद्धीने चॉईस केलेला होता आणि एवढी किंमत जास्त असेल असं म्हणजे एवढं वाटलं नव्हतं. पण किमतीच्या मानाने ड्रेस पण तेवढा छान आहे, कपडा वगैरे खूप छान आहे त्या ड्रेसचा. आणि तसे ड्रेस इथं पण कल्याणमध्ये म्हणजे 1,500-2,000 हजारापर्यंत येतातच. तर असं साबुदाण्याची खिचडी वगैरे रेडी झालेली होती माझी आणि त्यानंतर मग या दोघींसाठी म्हटलं आता काय बनवावं. तर त्यांना ना जो आपला कांद्याचा लच्छा पराठा असतो ना तो खूप आवडतो. मग म्हटलं सिद्धीला म्हटलं तुला करून देऊ का ते? वेदू तर सकाळी स्कूलला गेलेली होती, टिफिन घेऊन गेलेली होती. त्यासाठी मग सिद्धी बोलली चालेल. तर आता कांदे जे होते ना ते पातळ असे उभे चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये मग लाल तिखट, हळद, मीठ आणि धना पावडर घातलेली आहे. चाट मसाला वगैरे घालायचा. चाट मसाला नसेल तर मग काळं मीठ आपल्याकडे असेल ते पण घातलं तरी चालतं. त्याच्याने कसं आपला जो पराठा आहे ना तो खूप छान आणि चटपटीत असा होतो. तर आणि मस्त लागतो, मुलांना खायला आवडतो. आणि जी कणिक होती ना त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, मीठ आणि ओवा घातलेल्या होत्या आणि पराठ्यांची कणिक जी होती ती मळून ठेवलेली होती अगोदर. तर आता पराठा जो आहे तो लाटून घेते. आपलं साधी जशी चपाती लाटतो तसंच चपाती जी आहे ती सुरुवातीला अगोदर लाटून घ्यायची. मला वाटतं या अगोदर दाखवलेला आहे मी व्हिडिओमध्ये, पण खूप अगोदर आधी दाखवलेला होता. तर पराठा आता या दोघींना बनवून देत आहे. सुरुवातीला चपातीसारखं लाटून घेतलेला आहे, मस्त छान अशी चपाती पातळ. आणि आता त्याच्यामध्ये जो आपण कांदा जो चिरून घेतलेला होता ना तो याच्यापेक्षा पातळ चिरला ना तरी पण खूप छान होतो. मी जरा म्हणजे जास्त पातळ चिरला गेला आणि माझ्याने कांदा. तर असा मस्त छान मसाला जो आहे ना तो असा टाकून घ्यायचा आणि अशी फोल्ड करून घ्यायची या चपातीला आणि व्यवस्थित असा रोल त्याचा तयार करून घेतलेला होता आणि मग मध्ये असं सुरीने कट करून घ्यायचं. आणि जो कट केलेला भाग आहे ना तो आडवा न करता असा उभाच्या उभाच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा असतो. पण माझ्याने काय झालं, आडवाच मी तसाच्या तसा फोल्ड केलेला होता या पराठ्याला आणि उभा केला ना तर मग तो लाटण्यासाठी आपल्याला तितका त्रास नाही होत आणि व्यवस्थित आपला पराठा जो आहे ना तो लाटला जातो. तर आता पीठ लावून पराठा जो आहे तो लाटून घेत आहे. तर हा पराठा मुलांना आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो आणि या दोघींना तर खूप आवडतो हा पराठा. नुसतासुद्धा खायला आवडतो, सॉससोबत किंवा दहीसोबत किंवा चटणी वगैरे त्यांना आवडत असेल शेंगदाण्याची वगैरे त्याच्यासोबत पण खूप छान लागतो हा पराठा. तर मी अधूनमधून या दोघींना पराठा ज्यावेळेस त्यांना एकटीचं जेवण असलं ना त्यावेळेस त्यांना खास करून मी हा पराठाच बनवून देत असते, कारण त्यांना आवडतो
म्हणून. आणि त्याच्यात कसं चाट मसाला वगैरे टाकलेला असला तर मग तो अजून छान लागतो. आणि त्यानंतर मग एक पराठा लाटून झाल्यावर सिद्धीला आठवण आली की मला चीज टाकून बनवून दे बोलतात. म्हटलं ठीक आहे. त्यांचे पण एक-एकच नखरे असतात किंवा आवडी-निवडी असतात. त्या पण आपल्याला असं अधून-मधून पूर्ण कराव्याच लागतात. पहिल्या वेळेस तिचं काही लक्षात नव्हतं आणि नंतर मग तिचं लक्षात आलं की अरे, फ्रीजमध्ये चीज आहे, मग ह्याच्यात चीज घालून मला पराठा बनवून दे. तर मग त्याच्यात थोडंसं चीज जे होतं ते खिसून टाकून दिलेलं होतं. आता परत अशा पद्धतीने उभा जो पराठा आहे ना, तो आपल्याला व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो लच्छा आहे ना, तो छान असा तयार होतो आणि मग त्याला लच्छा पराठा म्हणतात मग. तर खूप आधी या दोघींनी हे YouTubeवरच बघितलेलं होतं आणि त्यांनीच मला ही रेसिपी सांगितलेली होती. जवळ-जवळ 2-3 वर्षापासून अधूनमधून त्यांना आठवण आली, की मग ते बनवायला सांगत असतात. तर असं आपलं पण काम सोपं होऊन जातं आणि त्यांच्या पण आवडीचं होऊन जातं. असं काही असलं करायचं, की त्यांच्यापुरतं तर त्यांना विचारून घ्यायचं, तुम्हाला काय खायचं आहे? तर मग असे सांगत असतात काही ना काही पदार्थ. तर मस्त छान पराठा तेल किंवा तूप लावून आपल्या आवडीप्रमाणे पराठा जो आहे तो शेकून घ्यायचा. तर असं आज स्वयंपाकाचं जास्त काही नव्हतं. थोडंफार जे काही होतं ते स्वयंपाक वगैरे झालेला होता. त्यानंतर मग ही जी जाळी आहे ना भांड्यांची, ती मला सासूबाईंनी आणून दिलेली आहे. इथंच असतात. त्यांना फक्त सांगायचं की माझ्याकडे ही वस्तू नाही. आणि सुरुवातीला म्हणजे 8-1 वर्ष अगोदर त्यांनी मला सेम हीच अशीच जाळी आणून दिलेली होती आणि खूप बरीच वर्ष टिकली ती. समृद्धीचं प्लास्टिक आहे हे. तर ती अजिबात खराब होत नाही आणि मजबूत पण आहे. तर वस्तू कुठलीही असू द्या, छोटी असो किंवा मोठी, पण आपल्या किचनमधील वस्तू जी आहे ती वापरण्याची उत्सुकता जी असते आपली, ती नवीन असल्यावर ती काहीतरी वेगळीच असते. तर मग ही जवळ-जवळ 5-7 दिवस झाले आणून पडलेली होती. पण काही कुठलाच मूड नव्हता, काहीच करण्याचं म्हणजे इच्छाच नव्हती. त्याच्यामुळे ती तशीच ठेवलेली होती. मला असं वाटतं 230 काहीतरी त्याच्यावर प्राईज आहे. मी विचारलेलं पण नाही अजून कितीला, काय, कशी भेटलेली आहे. तर त्यांना फक्त जर सांगितलं तुम्ही ती वस्तू आणून दिलेली होती, ती छान होती किंवा तुमच्याकडे जी वस्तू आहे ती मला आवडली, तर फक्त सांगायचं काम आहे. वस्तूची किंमत वगैरे विचारायचं काहीच काम नाही. ती वस्तू बरोबर आपल्याला भेटून जाते. तर असं बऱ्याच वेळेला होतं. तर मग ती जाळी जी होती ती आज मग मी काढलेली होती. म्हटलं आज व्हिडिओची आपण सुरुवात केलेली आहे बनवायची, तर मग आज सुरुवातीला नवीन जाळी जी आहे भांड्यांची ती आपण काढूया. त्याच्यामध्ये सगळे भांडे माझे व्यवस्थित बसून जातात. ज्या छोट्या-छोट्या जाळ्या आहेत ना अगोदरच्या, त्याच्यामध्ये सगळे भांडे बसत नाही आणि 2-3 जाळ्या मग मला ठेवाव्या लागतात त्याच्यासाठी मग एकच जाळी थोडीफार मोठी असल्याने बाहेर बघते मी आता. तर बऱ्याच वेळेला बघितलं, पण इतकी म्हणजे खूप जास्त मोठी नाहीतर मग छोटी साईजमध्ये भेटत होती. ह्या साईजमध्ये इथं जवळपास नव्हती भेटत. तर हे कसं प्लास्टिक पण छान आहे आणि म्हणजे माझे सगळे भांडे जे आहेत ते व्यवस्थित बसून जातात त्याच्यात. तर मस्त आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर खूप छान क्वालिटी आहे त्या जाळीची आणि दिसायला पण छान दिसते. तर असं संपूर्ण किचन वगैरे आवरून झालेलं होतं, भांडे वगैरे आवरून झालेले होते. आणि पाऊस, पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. पाऊस खूप जास्त प्रमाणामध्ये चालूच आहे. सतत पाऊस चालू आहे. आता तरी थोडंफार अगदी म्हणजे इतका 5 मिनिटंसुद्धा पाऊस बंद नाही आहे आणि खूप थंड वातावरण आहे. तर 5 वाजेचं टायमिंग आहे. आणि झाडं दाखवत आहे तुम्हाला. फुलं किती दिवस झाले, जवळ-जवळ 15-20 दिवस झाले असतील फुलं झाडावर तशीच्या तशी आहेत. म्हटलं चला तुम्हाला दाखवते. मी काय तोडलेली वगैरे नव्हती आणि जास्वंदीच्या झाडाला बऱ्यापैकी म्हणजे कळ्या आलेल्या आहेत. आणि ही जी पानं आहेत ना, ही वेदूला मी एक दिवशी तिचं काहीतरी स्कूलमध्ये अंदमान निकोबारचं फंक्शन होतं. तिला म्हटलं झाडावरची पानं वगैरे लागणार होती तोडून आण, तर तिने वरचीच पानं सगळी तोडून घेतलेली होती त्या दिवशी. तब्येत माझी थोडी बरी नव्हती. तिला म्हटलं तू तोडून आण म्हटलं, तर तिने असं इथं वरची पानं सगळी झाडांची तोडून घेतलेली होती जास्वंदाची. तर असं मग सगळी झाडं तुम्हाला दाखवली आणि पाऊस काही बंद व्हायचं नाव घेत नाही आणि स्कूलमध्ये जायच्या वेळेस तर इतका पाऊस येतो. ठरवलेलंच असतं पावसानेही, की कुणाला बाहेर वगैरे जायचं असलं की मग आपली जी कामं आहे ते आपण चालू ठेवायचं. तर असं पाऊस त्याचं काम करत आहे, आपण आपलं काम करत आहेत. इतकं छान मस्त बाहेर पाऊस वगैरे पडत आहे. तर मग चहा जो आहे तो
झालाच पाहिजे. म्हटलं चला आता गुळाचा जो चहा होता तो मी इथं ठेवलेला होता. तर सगळी दुपारची भांडी जी घासून ठेवलेली होती ना, सगळी किचनवर पसरवून ठेवलेली होती. अशी सुकत नाही. किचन ओटा वगैरे स्वच्छ झाल्यानंतर जर किचनवरती सगळी संपूर्ण भांडी लावून दिली तर मग व्यवस्थित छान आपला दुसरा चहा वगैरे बनवण्याचा टायमिंग होता ना, तोपर्यंत सगळी भांडी मग कोरडी होऊन जातात आणि आपल्यालाही जागेवरती लावता येतात मग. चला तर मग मस्त अशा चहासोबत मी माझ्या व्हिडिओचा इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.